सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। घरफोडीचा थरार उघड। शिरपूर पोलिसांच्या सापड्यात 3 चोरटे, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। शहरातील शिंगावे शिवारातील फुलेनगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात पर्दाफाश करत शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने 3 तरुणांना ताब्यात घेत 2,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या धडाकेबाज कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। फुलेनगर येथील रहिवासी किरण ममन ठाकूर वय 45 यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता। घरातून MI कंपनीचा 43 इंची LED टीव्ही आणि रिअलमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल असा ऐवज चोरीस गेला होता। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंग दरम्यान भूपेशनगर परिसरात एक संशयास्पद इको वाहन आढळून आले। वाहनातील तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवत सखोल चौकशी केल्यानंतर जयेश संजय धनगर वय 21, मुकेश किशोर पाटील वय 22 आणि आकाश उर्फ ऋतिक चंदुमाडी वय 22 यांनी घरफोडीची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला MI कंपनीचा 43 इंची LED टीव्ही, रिअलमी कंपनीचा मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले सुमारे 2 लाख रुपये किमतीचे इको वाहन असा एकूण 2,27,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली। या कारवाईत रवींद्र आखडमल, अतुल पाटील, सचिन वाघ, विनोद आखडमल, गोविंद कोडी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंके तसेच स्थानिक गुन्हा शाखा धुळे येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी सहभाग घेतला।